नाश्ता केला आम्ही, काही कोणाला माहीत नाही, आमचा आम्ही केला कारण अक्षयला भूक लागलेली. आणि आता आम्हाला जायला लागणार, किती तास लागणार आपल्याला जायला? आपल्याला 2 तास लागणार. आधी गेलेत म्हणजे आम्हाला जिथं जायचं होतं काम वाढेल तिथनं पुढे गेले ती कुठं ते दाजीपूरला, आणि ते घाट सेक्शन आहे. मग आता मेडिकलमधनं गोळ्या पण घेतल्या आणि नेटवर्क तर अजिबात नाही आहे तिथे. झालं आम्हाला इथं उन्हात उभा करा. आर्टिफिशियल पूल आहे ती, ही घ्यायसाठी इथे आम्ही थांबलेलो तुषार मार्कांच्या इथे. कसा आहे शूट? झाडाच्या आतनं तुम्हाला दिसणार नाही, पण बरोबर धरणाच्या मागं आलोय आम्ही आता. अक्षय आणि मी म्हणजे इकडं राऊतवाडीकडनं आहे ना, तिकडं पहिल्यांदाच बघितले मी. ते धबधब्याला आता पाणी नाही सोडा, खरं या राऊतवाडी धबधब्याला मी एकदा पण याय नाही. आणि आता हे इकडनं गेल्यावर कळीगाव राऊतवाडीकडनं आम्ही चाललोय आणि आता बरोबर धरणाच्या मागच्या बाजूला आलोय न बघायला. म्हणजे रोड असा एकदम कडकडन आहे आणि धरणाचं पाणी पूर्ण असं टेकलं इथं, लय भारी वाटतंय. आता तुम्हाला दिसते का माहीत नाही, पण आम्हाला डोळ्यांना लय भारी दिसलं इथनं तुम्ही बघायला. आता हे धुकं तुम्हाला दिसणार बारीक बारीक, त्यामुळे एवढं काही व्यवस्थित दिसणार नाही, पण लाईव्ह दृश्य खतरनाक दिसणार. मला सांगतो, आम्ही जिथं थांबलेलो धरणाच्या मागच्या साईडला पहिल्यांदा व्हिडिओ गेला, तिथनं तिने विचारलं आम्ही 17 किलोमीटर अजून पुढं याय म्हणून सांगितलं त्यांनी. म्हणजे आम्हाला जायचं तिथं ते गाव. आणि आम्ही आलोय, गाडी चालवायला लागलो, नसते रस्त्यानं गाडी चालवायला लागलो. समुद्रात वाटत जरा का नाही तिथे आहेत. आणि अक्षय आता चाललाय. तर मी तुम्हाला सांगतो, हे धरणाच्या बरोबर कडेला आहे, मजा येत्या. असं गार 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 वारा असते, चालत जायला लागते आम्हाला. वाट आहे त्यामुळे गाडी जायत नाही. गाडी आणली असती बरं झालं असतं, आपण लई चालायला लागलोय खळ्यागत. 2 व्हीलर येते हो इकडं, चालायला लागले वज्ज घेऊन अक्षयला पण मला पण. आणि रस्ता आहे तसा 2 व्हीलर येणाऱ्यासारखा. जरासं आता दम भरल्यासारखं वाटायला लागली मला तर. की कुठे गेले ती पण दिसून आली. मला तर काय वाटत नाही आम्ही इथला एवढा आरडून आवाज जाईल तिथं, कारण शांत पूर्ण आहे इथे. आवाज दिला सा म्हटल्यावर जरासा आवाज आलाय हाय तिथे आसपास. बाबा बाबा बाबा, झाडाखाली यांनी लावलाय सेटअप सगळा. इथे चालू आहे सगळं सेटअप लावायला. अक्षय आणि मी इथनंच मधनं आतनं कुठनं जाईल तिथनं जायचं. अरे इकडे गाडी येते शाळा माहीतच नाही, आम्ही आलो चालत. 2 व्हीलर येते की इकडं, मग काय. धरणापाशी इथं सगळं सेटअप आता लावला याने. ही कुठं यायला ना आखी बिकी माझं अर्धा तास माझ्यापेक्षा लेट राव. कोण तो कुठं त्याचा? आम्ही आलो इकडं धरणाच्या ह्या साईडनं. हे लोकेशन कोणी सोडून काढलं? काय विषय हार्ड आहे बघ. मंडप डेकोरेटर वाले 2 जण आहेत. गाडी अजून साईड आहे सगळं. आता बरोबर आम्ही 12:30 वाजले आता अक्षय. तर या टायमिंगला पोचले आणि आता ह्याला भूक लागली. आणि 12:15चा अक्षता होत्या तर कॅन्सल झालेला. 12:15 पुढे गेले टायमिंग. अरे चपाती सोडत बसलाय आणि व्हिडिओग्राफरला भूक लागली. आता द्या चपाती. लक्ष्मणला शांत करा पहिला. आणले रे खरं खायला पाहिजे का ताडपत्री का नाही 3 ताण आहे बसायला वनभोजन लावलं हे सगळं ठेवायला. हे आता काय झालं विषय, नऊवारी काय काय नवर देवाचा सूट आहे कुर्ता, ते आता चेंजिंगला इथं आम्ही आलोय. वर देव सजवत आहेत अक्षय पाटील. घरामध्ये काय सांगितलं सर? पहिल्यांदा असं व्हायला लागली की नवरी मुलगी नवऱ्याचा मेकअप करायला लागला इथे. झालं काय आवरलं? चला आवरा लवकर, वेळ झाला. अक्षय सकाळपासून अक्षयचं पण शूट आहे काय, कारण अक्षय इथं आता करायला लागलाय काम. लेट आहे पण थेट आहे. शूट चालू झाला आता. 12:30 वाजले आता. 12:30 वाजता शूट चालू झाला आहे. विचार करा सकाळी 7ला शूट चालू करायचं होतं आम्हाला. या दोघांनी शूट करायचं. 3 कॅमेरे आहेत आणि 5 कॅमेरे म्हणायचे तिथे.
या अशा उन्हात तरी नशीब थंडीचे दिवस आहेत म्हणून एवढं काय वाटणं झाले. तरी नशीब थंडीचे दिवस आहे म्हणून काय वाटणं झाले, कारण हे ऊन म्हणजे खतरनाकच आहे. आता शूट चालू झाला आहे. मी गाडी मगाशी खाली लावली तुम्हाला म्हटलं तसं. नंतर मी आता काय चाललो आहे तर आम्ही मगाशी केळं आणले, ते केळं त्या गाडीच्या डिक्कीत ठेवल्या. कोणाला भूक लागली काय लागली तर कोण मागणार नाही मला खायला द्या म्हणून म्हटलं इथं आणून ठेवा, कोणाला खायचं असलं तर खाऊ द्या. मग जाऊन घेऊन येतो आता आणि येताना गाडी पण घेऊन येतो, कारण मगाशी लई लांब न चालता आलेलं. खतरनाक पाण्याच्या कडेला एवढं बांधकाम गेलं. शूट चालू आहे ते सध्या अजून. या स्वतः खर्च केलाय त्यामुळे स्वतः सगळं करत आहे नवरदेव. सांगणार मित्र पळून गेलाय. एक अजून दुसरं शूट व्हायचं आहे. आता अक्षय पाटलांचं सांगतो काय होते. नाही आता तो शब्द परत बोलायचा. चा शूट कंप्लीट झाला आहेच जवळपास आणि आता अक्षयचा शूट करायचा आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे आत्ता तरी आम्ही आधीमध्ये जरा काहीतरी खाल्ले म्हणून आम्ही आत्तापर्यंत एनर्जी टिकल्या. आम्ही थांबलेलंच नाही काय पण खायला बस म्हणजे एकसारखं असं खायला. तर आता अक्षयचा शूट चालू होणार. का भूक लागलेली तरी घरानं आणलेलं बरं. फायनली अक्षय तुमचा शूट चालू झाला आहे आणि काय मजा यायला लागली आम्हाला. आता आधी समोर नाही मागणी येऊ नका, थांबा तिथंच फक्त. समोर बघा आधी तुम्ही. छान ओके एक नंबर. हो खाली बसू दे. हां खाली मग तिथं पाण्याकडच्या साईडला पण बसायला पाहिजे मग, कारण आता बसा सांगतो आहे तिथं. हां बसा. आहे तिथं बसा. पूर्ण टेकले पाहिजे. हां छान. मान पाडायची नाही क्रॉसमध्ये, आहे तशी जाणी नाही. मागे जाऊ दे. मागं हात तिकडे ठेव. तिकडे ठेव. सगळं आता डेकोरेशन लावलेलं सगळं काढायला लागणार आहे आपल्याला. आता झालंय संपलंय जरा कमी आमचं शूट आता संपत आले आणि संध्याकाळी आता अगदी 4:30-5 वाजायला आले. आम्ही थोडा वेळ अजून बाहेर तिथं शूट करणार आहे. बाकी सगळं संपलेलं आहे आणि मग आता जगायचं आहे आपल्याला. आत्ता फोटोग्राफर प्लस मंडपवाले निघायला लागले आम्ही आता इथनं. हलका घे होय, हलका घे. अरे ते पण घे. शेवटी आहे मगाशी कसं घेऊन आलात काय माहीत नाही, पण आम्ही मगाशी दोघं नव्हतो. आता गाडी आहे तर एवढं ह्याच्यावर नंबर ठेवलेलं काय. ओके चला. लुंगीवाले डुचकीव काय घेऊन निघाला सकाळपासून त्यांच्या अंगावर आहे. चला सामान सगळं भरायला चालू आहे. चला आता आम्ही जाणार आहे. अक्षय एका नवीन लोकेशन आले मग शेतनं बघून गेलेलं मस्तपैकी तांबेवाडी काय कुठला असं फाटा इथे. तर हे खतरनाक विषय आहे इथे, भारी केलं एकदम. या की या आम्ही आहे की असा विषय आहे खतरनाक. न डॅमचं जे दिसतंय ना नादच खरा छान एक नंबर. कामात असेल जरा हसा की असते मला चाल घेतला ओके. मग आता बोल इथे सेंटरला घेऊ. इथं सेंटरला जातो पण असं गोल फिरवतो. इथे काय पाहिजे खाली पाहिजे. खाली खाली पुढे घ्या. वन मोर परत एकदा वन मोर सेन ठेवा मागे. सॉफ्ट असला आहे वडे जाऊ नका. चालू आहे. ओके स्माइल राहतो स्माइल. रेडी आहे. चलो आता लांबच का पडायला. झाल्या अक्षय यांची लंगी काढलेली आहे वडून. शूट संपला आता आणि वेळ झालाय भरपूर. संध्याकाळी 6:30 वाजल्यात.